महाराजांचा, या शाहू महाराजांचा. नमस्कार, मी शर्वरी भाऊसाहेब पाटील, जीवन शिक्षण मंदिर अर्जुनवाडा इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. मित्रांनो, तो काळ होता 150 वर्षापूर्वीचा. छत्रपती शिवाजीचा कोल्हापूर पोरकं झालं होतं. राजा होता पण कर्तबगार राजा नव्हता. मंदिर होता पण गाभाऱ्यात देवच नव्हता. कोल्हापूर संस्थांच्या इतिहासात एक अंधार दिवस नांदत होतं. करवीरची प्रजा महालक्ष्मीला साकडं घालत होती. आमच्या अस्मितेचं रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे, छत्रपती आम्हाला लाभू दे. कोल्हापूरच्या अंबाबाईंना आणि डोंगरावरच्या ज्योतिबांना रयतेच्या हृदयाची हाक ऐकली आणि राजाशी शाहू महाराज यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूरमध्ये कागव गावामध्ये घाडगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1894 रोजी ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. लोकांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे ज्ञान गंगा गोरगरिबांना झोपडीपर्यंत नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य बदलले. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना प्रति महिना 1 रुपया दंड आकारण्याची तरतूद केली. मुलींची शाळेतील उपस्थिती पाहून त्यांनी मुलींसाठी रात्र शाळा चालू केल्या. त्यांनी कोल्हापूरच्या शेतीसाठी राधानगरी धरण बांधले. तसेच जलपात नष्ट व्हावी म्हणून त्यांनी कोल्हापुरातील गंगाराम कांबळे यांना हॉटेल घालून दिले व इतर लोकांनी तिथे चहा घ्यावा म्हणून ते स्वतः हॉटेलवर चहा घ्यायला जात होते. त्याचबरोबर कलेवर त्यांचे खूप प्रेम होते. तसेच कोल्हापुरातील कुस्तीला त्यांनी राजाश्रय दिला. म्हणूनच केशवराव भोसले नाट्यगृह व कसबा कुस्ती मैदानाची निर्मिती केली. राजर्षी शाहू महाराज हे खूपच दानशूर होते. ते एकदा पारगावला चालले असताना त्यांना मडिलके बुद्रुक येथील पार्वती नावाची स्त्री भेटली. तिने त्यांना त्या भुकेलेल्या राजर्षी शाहू महाराजांना आंबोळ्या खाऊ घातल्या म्हणून त्यांनी पार्वतीबाईंना 10 एकर जमीन इनाम म्हणून दिले. झुंग्या संगे कुशीत घेई घास भाकरीचा, झुंग्या संगे कुशीत घेई घास भाकरीचा, उदारा असते दान करी हा मान दौलतीचा, हा मान दौलतीचा. लोकांवर प्रेम करणारा, प्रजेवर माया करणारा, जातपात न मानणारा, कुस्तीची आवड असणारा, कलेला आश्रय देणारा, शिक्षणाचा पुरस्कार करणारा, त्यांच्या कर्तृत्वासमोर आभार देखील ठेवणे पडते. असा लोकराजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज. हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा, हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा. जय राजश्री शाहू महाराज, तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. धन्यवाद.